आपण आलो आहोत LH पाटील सरांच्या पेट्रोल पंपवर। हे जे नोझल आहे या नोझल द्वारे ते आपल्या गाडीमध्ये पोहोचवलं जातं। किती मेहनत आहे त्यांची, किती उन्हामध्ये काम करतायत ते। मग ह्या विटेचे तुकडे तुकडे करायचे। आज सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटलंय, त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळा अखेरच्या घटका मोजतायत। पण अशाही परिस्थितीत काही शिक्षक या शाळा जिवंत राहाव्यात म्हणून रक्ताचं पाणी करतायत। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही तुम्हाला एका अशा सावित्रीबाईंची कहाणी सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे गावातली शाळा तर टिकलीच, पण तिचे विद्यार्थी देखील भलतेच हुशार झाले। ही कहाणी आहे उज्ज्वला सावकारे यांची। जळगाव जिल्ह्यातील पाथरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या कार्यरत आहेत। गेल्या 8 वर्षांच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच जीवन मूल्य शिकवण्याचाही प्रयत्न केलाय। त्यामुळे फक्त विद्यार्थीच नाही तर पालक वर्गही त्यांच्या प्रेमात पडलाय। त्या विद्यार्थ्यांसाठी सतत काही ना काही उपक्रम राबवत असतात। त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आजवर मंथन, MTS, नवोदय अशा परीक्षांमध्ये यश मिळवलंय। शिक्षकी पेशा हा सेवाभाव आहे असं त्या मानतात। मला फक्त शिक्षकी पेशाच खूप आवडतो, कारण की त्यासोबत मुलांमध्ये राहायला मिळतं। शिक्षकी पेशा हा 10 ते 5 या वेळेचा प्रश्न नाही। शिक्षकी पेशा म्हणजे किंवा शिक्षक म्हणजे फक्त 10 ते 5 ही वेळ पुरेशी नाही, तर शिक्षकी पेशा हा एक सेवाभाव आहे, ही एक सेवा आहे आणि त्याला ठरलेला वेळ नाहीये। तो आपण अहोरात्र करू शकतो। तर मला मुलांसमवेत राहायला, या चैतन्याच्या फुलांमध्ये राहायला, बागडायला, आनंदाने खेळायला मला खूप खूप आवडतं। अशी माझी आवड आहे। मी जे वेगवेगळे प्रोजेक्ट करते ते यासाठी की वाचन, लेखन आणि गणिती क्रिया, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा जो शासनाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम मी फक्त 3 महिन्यात पूर्ण करते आणि तो खरोखर 3 महिन्यात पूर्ण होतो जर की आपण पहिलीमध्ये असतानाच मुलांना वाचन आणि संख्याज्ञान आलं, हे 2 भाग आलेत म्हणजे फक्त अभ्यासक्रम 3 महिन्यात पूर्ण होतो। मग बाकी दिवसात काय करायचं, या बाकी मध्ये विविध स्पर्धा परीक्षांना मी मुलांना अपियर करते, त्या परीक्षांची तयारी करून घेते। विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान तर दिलंच पाहिजे, पण त्यासोबत त्यांना जीवन मूल्य कळावेत, व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून उज्ज्वला सावकारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेटीला देखील घेऊन जातात। या क्षेत्रभेटींचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर, त्यांचं जीवन उंचावत आहे असं स्पष्ट दिसतंय। कारण की तो जे तेज आहे ना क्षेत्रभेटीत, वेगवेगळ्या ज्ञानाचं त्यांच्याजवळ जे गाठोडं साठतंय ना, त्याचं जे तेज आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटत आहे। त्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसत आहे। मुलं स्पष्ट बोलायला लागली आहेत, आपल्या भावना प्रकट करता आहेत, आपले विचार दुसऱ्यांसमोर मांडतायत। तर हे कशामुळे, तर हे त्यांनी जग बघायला सुरुवात केली म्हणून। 4 भिंतीच्या आत कोंडलेले न राहता ही छोटी छोटी मुलं जगाच्या म्हणजे या 4 भिंतीच्या बाहेर निघाली आहेत। या 4 भिंतीच्या बाहेर निघून ती जगाला निहाळत आहे, हाताळत आहे, म्हणून त्यांच्यामध्ये हा एवढा कॉन्फिडन्स तयार झाला आहे। सर्व टीचर समजावून सांगतात, सविस्तर समजावून सांगतात। आम्ही वर्गात कॉम्प्युटर, TV सर्व वापरतो। कॉम्प्युटर आम्ही गणित ते सर्व बघतो। आम्ही कॉम्प्युटर कसं चालवायचं ते सर्व शिकलेले आहोत। आम्ही टीचर स्वयंखर्चाने आम्हाला जळगाव घेऊन जातात। जळगावर आम्ही काचच्या फॅक्टरीत काच कसे कापले जातात, काच कसे बनवतात, काच कशाला वापरतात ते सर्व त्या काचच्या त्या फॅक्टरीत सांगितलं गेलं। आम्ही कुंभार बाबाकडे पण गेलो होतो। आम्ही खूप सारे प्रयोग केलेले असे। टीचर आमच्यावर चांगले संस्कार घडवून देतात। टीचर आम्हाला पिझ्झा हटला घेऊन गेले, चॉकलेटच्या प्रॅक्टिस घेऊन गेले, बिस्किटच्या प्रॅक्टिस घेऊन गेले, विकास दुधाच्या प्रॅक्टिस घेऊन गेले। अजून टीचरांनी आम्हाला शिकायला टीव्ही आणली, त्याच्यावर टीचर वाक्य लावतात। अजून कॅम्प्युटर लावला, आम्ही ते शिकतात। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून उज्ज्वला सावकारे सतत प्रयत्नशील असतात।
त्यामुळे त्यांचं पाथरी गावाशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. मॅडमांची धडपड बघून इतका आनंद होतो की लहान लहान लेकरं म्हणजे मॅडम असं समजतात की अक्षरशः म्हणजे घरातल्या कुटुंबातली व्यक्ती येते. म्हणजे सकाळपासून यायचं तर संध्याकाळपर्यंत मॅडमांनी जीवापाड प्रेम लावून आणि विद्यार्थ्यांना कसं घडवायचं असं मॅडमांचा हेतू असतो. तो हा कोणत्या घरातला आहे, लहान घरातला का मोठ्या घरातला, मॅडमांनी असं कधीही बघितलं नाही. मॅडमांचं कौतुक केलं तेवढं अपूर्णच आहे आम्हाला. कारण जेवढं इंग्लिश मिडियमला शिक्षण होत नाही त्याच्या 4 पटीने शिक्षण आमच्या शाळेमध्ये उपलब्ध झालेलं आहे. मॅडमांच्या वतीने, मॅडमांच्या मुलांच्या वतीने आमच्या शाळेमध्ये जे सुविधा न होत्या त्या सुविधा मॅडमांनी पुरवल्या आणि परत आमच्या मुलांना जे शिक्षण न होतं ते शिक्षणाचं उपलब्ध त्यांनी करून दिलंय. उपक्रमांमध्ये जर म्हटलं तर मॅडम ज्या ठिकाणी आता एखाद्या पेट्रोल पंपवरती घेऊन गेलं तर त्या ठिकाणी फ्यूल कसं भरलं जातं, त्यानंतर त्या ठिकाणी जो व्यवहार असतो पैसे देवाणघेवाणाचा असेल किंवा एखाद्या सलूनवरती गेले त्यानंतर किंवा एखाद्या पंक्चरवाल्याकडे गेले तर त्या ठिकाणी एक व्यवहार कौशल्य त्यामध्ये त्यांची गुणवत्ता वाढवणे वगैरे हा एक उपक्रम चांगला आहे. उज्ज्वला सावकारे यांच्याप्रमाणे इतर शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले तर झेडपीच्या शाळांचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. प्रशांत बदाने, lokmat.com, जळगाव.